भूदीपी आवत पूजा करे सुमित आवत प्रज्वलित भव दिव्याचा नमस्कार करायचा शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदाम शत्रुबुद्धिम विनाशाय दीपज्योती नमस्तुते हे दीप नारायण देवतावे नमः गंध अक्षरा पुष्पै संपूज्य वरती सूर्याचा नमस्कार करून घ्या वरती सूर्याचा नमस्कार करायचा जयाचार थाला एक जगर्प आहे नसे आधार भूमिका आहे असे सारथी पांगुळा दयाचार थाला नमस्कार माझा त्या सूर्य नारायणाला प्रार्थना पूर्वक नमस्कार मी दक्षिणे काल भैरवाय नमः पश्चिमे वरुणाय नमः उत्तरे हनुमंताय नमः वरच्या आकाशात सकल देवी देवतांवर आकाशाचा नमस्कार करा सकल देवी देवतांवर आकाशाचा नमस्कार करा वरती प्रार्थना पूर्वक नमस्कार मी जमिनीला हात लावायचा समुद्र वसरे देव पर्वत सरमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श जन्मभूमी नमः कर्मभूमी नमः मातृभूमी नमः सकल गुजरात गंध सुधा पुष्पै संपूज्यम आगामनार्थात् व्यवहाराय घंटा धारकम पंचजन्याय विद्महे पापमानाय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात् संकल्पं पूजामि सकल गुजरात गंध सुधा पुष्पै संपूज्यम प्रार्थना पूर्वक नमस्कार करून घ्यायचा प्रार्थना पूर्वक नमस्कार मी हातामध्ये अक्षर घ्यायचा गणपती बाप्पांना अक्षता व्हायच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा गुरुमेरू सर्व कार्येषु सर्वदा हा गणपती बाप्पाला ताटलीमध्ये घ्यायचं गणपती बाप्पांना खाली ताटलीमध्ये तामणामध्ये घ्यायचं गणपती बाप्पांना ताटलीमध्ये तामणामध्ये घ्या चमच्यावर पाणी घाला चमच्यावर पाणी घाला गणपतीच्या अंगावरती एतावानसो महिमान दुर्गायंच पुरुषा पादसूर्पी भूतानि कृपादक्ष वितंदिवी पुन्हा तळीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये गंध अक्षता फूल कालवा पुन्हा तळीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये गंध अक्षता फूल कालवा हे पाणी गणपतीवरती वाहून द्यायचं ओम देव मार्ग पाद्य श्री प्रियतांमध्ये पाणी वाहून द्यायचं पुन्हा चांगलं पाणी घालायचं अर्घ पाद्यांतरी नम शुद्धोदकस्नानी आणि समर्पयामी पुन्हा पळीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये फक्त कुंकू टाकायचा पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या फक्त कुंकू टाका गंधद्वारा दुरादर्शाम नित्य पुष्टाम करिशिनी ईश्वरी सर्व भूतानां तामिहोपवये श्रियम पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये फक्त हळद कालवा पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद कालवा ज्या सर्व औषधी सांदण्यामध्ये पाणी वाहून द्या पुन्हा चांगलं पाणी घाला सर्व औषधी सांदण शुद्ध आणि नमर्पयामी चांगले पाणी घाला शुद्ध आत्मनियम समर्पयामी पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या त्याला दिव्याच्या वाटेवर गरम करा दिव्याच्या वाटेवर त्या पाण्याला गरम करा उष्ण उदक निर्मल जल हा सर्व सौगंधदायी उष्ण उदक आणि पाणी वाहून द्या देवाला पुन्हा गार पाणी घाला उष्ण लोक स्नानानंतर गार पाणी घाला शीत लोक स्नानान समर्पयामी शुद्ध आत्मनियम समर्पयामी मग पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये अक्षता कालवा सर्व तीर्थ समायुक्तम सुगंधी निर्मल वाचम्य स्थानीय समर्पयामी पुन्हा पळीमध्ये पाणी घ्या चांगलं पाणी टाकायचं सुगंधी सांद्रणम ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमुक्षीयमामृतम पळी झालेल्यावर 5 पाया पंचामृत टाका 5 पाया पंचामृत घाला उरुच मे पयच मे रसश्च मे सपेश्च मे दधेश्च मे तिथे जागा बसून घ्या ना तिथे जागा आहे त्या बाजूला बसून घ्या ना गणपती अभिषेक चालू करून द्या बसा गणपतीवर 5 पाया पंचामृत टाका उरुच मे पयच मे रसश्च मे सपेश्च मे दधेश्च मे मधुश्च मे धृतंच मे जत्रंच मे वृषेच मे एकत्रित पाया पंचामृत आणि समर्पयामी